श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती उद्या हरतालिका आहे. हरतालिकेचे उपवास प्रत्येक स्त्री करते, मुली करतात, प्रत्येक जण करतो. पण काय उपाय आपल्याला करायचे जसे कोणते, तर तुम्हाला कुमारी का मुलं जे उपवास करतात त्यांना सुयोग्य जोडीदार भेटावं, म्हणजे चांगला जोडीदार भेटावं. कारण की आपण वरच्या एखादा काय काय मुलींना मुलगा आवडतो, पण ते वरवर बघतात तो मुलगा कसा आहे, आता कसा आहे. आपल्या पुढचं माहित नाही की 10 वर्षांनी किंवा वर्षभराने कसं वागेल आपल्यासोबत, हे आपल्याला माहित नसतं. फक्त ते भेटण्यात थोड्याशा भेटीवरती त्याला जज करतात आणि त्याच्यावर त्यांना भाळतात आणि तो मुलगा आपला पती म्हणून भेटा अशी प्रार्थना करतात. पण तुम्हाला आयुष्यामध्ये सुयोग्य जोडीदार भेटा अशी तुमची इच्छा असेल तर उद्या तुम्ही काय करा, एक उपाय करा. उद्या हरतालिकेचा उपवास तुम्ही करणार असाल तर हा उपाय नक्की करा. नसेल करणार तर नाही करू, पण तुम्ही हरतालिकेचा उपवास करणार असाल, पूजा करणार असाल तर हा उपाय नक्की करा. हा तुम्ही घरी करू शकता, महादेवाच्या मंदिरात जाऊनही करू शकता. तुम्हाला काय करायचंय, 5 हळकुंड घ्यायचे आणि लाल कपडा थोडासा लांब घ्यायचा. लांब म्हणजे खूप लांब पण नाही, लांब घ्या. 5 हळकुंड लांब लाल कपडा घ्या. प्रत्येक हळकुंड घ्यायचं, एक गाठ मारायची. एक हळकुंड घ्यायचं, एक गाठ मारायची. असे 5 हळकुंड घ्यायचे, 5 वेगवेगळ्या गाठी मारायच्या आणि ते तुम्ही महादेवाला अर्पण करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची मला सुयोग्य जोडीदार भेटावा. यासाठी प्रार्थना करायची, मला जो जोडीदार भेटतो चांगला असा, सुयोग्य असा, यासाठी प्रार्थना करायची. त्यामुळे तेवढं तुम्ही उपाय केला की तुम्हाला सुयोग्य जोडीदार भेटेल. तुम्हाला नियम माहिती, तुम्हाला राजगिऱ्याची भाकरी वगैरेच खायची आहेत, तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याची भाकर, तुम्ही बटाट्याची भाजी, बटाटा खाऊ शकता, तुम्ही रताळी खाऊ शकता, तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकत नाही, तिखट खाऊ शकत नाही. त्यामुळे थोडंसं जर उपास धरणार असाल तर हे नियमही पाळा आणि कोणाचं परान्न घेऊ नका, हे लक्षात ठेवा. उपास धरता तर परान्न खाऊ नका. त्यामुळे उपास नक्की धरा, हा उपाय करा, सुयोग्य जोडीदार नक्की भेटेल. जसं की पती पत्नीमध्ये वादविवाद असतात, काय कायचे घटस्फोट पर्यंत गेलेत, काय कायचे खूप भांडणं असतात, नाही भांडणं असतात किंवा काय काय वेगळे राहतात. मुलगी काय काय स्त्रिया आपल्या आईवडिलांकडे राहतात, ते त्यांना खूप प्रयत्न करतात त्या की त्यांचं पॅचअप व्हावं, पण होत नाही. काही नाही घरचे असतात, काही ना काही कारणामुळे अडचणी येत असतात. मग त्यांनी उद्या एक उपाय करायचा. हरतालिका उपायाची प्रत्येक सुवासिनी स्त्री ठेवते आपल्या पतीच्या आयुष्यासाठी किंवा सौभाग्यासाठी, प्रत्येक स्त्री करत असते. उद्या त्यांनी काय उपाय करायचा किंवा तुम्ही करू शकता, ज्यांचे फक्त माहिती की घरात वादविवाद होऊ नये, नवऱ्याचं माझ्यापर्यंत प्रेम अत्यंत राहावं, त्यासाठी काय उपाय करायचा. तर उद्या काय करायचं, 5 बेलपान घ्यायचे. 5 बेलपान घ्यायचे, स्वच्छ घ्या, तुटलेले फाटलेले नसावे, स्वच्छ असावे, चिरा वगैरे पडले नसावे, पूर्ण असावे, पूर्ण बेलपान असावं. 3 पानांचं बेलपान असं सगळ्यांना माहिती. बेलपान घ्यायचे. बेलपान असं असतं आणि असं असतं. ते मधला जो भाग आहे, जो मधला भाग आहे हे असं सोडून मधल्या भागावर तुम्हाला चंदन आणि ओम काढायचा आहे. चंदनानेच काढा, चंदन पावडर असेल काही असेल, चंदनाने तुम्हाला ओम काढायचं आहे आणि तुम्ही ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. महादेवाच्या पिंडीवर अर्पण करताना ते पालतं अर्पण करते, आपल्या सगळ्यांना माहिती. म्हणजे जे ओम काढले ते महादेवाच्या पिंडीवर स्पर्श होईल अशा पद्धतीने तुम्हाला ते 5 बेलपान महादेवाला अर्पण करायचे आणि तुम्हाला प्रार्थना करायची की आमच्यामध्ये जो दुरावा आहे तो दूर होऊ दे, आमच्यामध्ये प्रेम, एकमेकांशी आदर वाढावा, आमच्यामध्ये प्रेम वाढावा, ह्यासाठी प्रार्थना करायची, आमचा संसार सुखाचा यासाठी प्रार्थना करायची. हा छोटासा उपाय करू नका, मनाने श्रद्धेने करा, नक्की 100% रिझल्ट भेटेल. श्रद्धा खूप महत्वाची आहे, त्यामुळे श्रद्धेने करा. श्री स्वामी.